गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत वाव म्हणजेच वुमन ऑफ विजडम यांच्या माध्यमातून यावर्षी आरंभ एक गणपती परंपरेचा हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे. पारंपरिक गणेशोत्सवाला शाश्वत पर्याय म्हणून धातूच्या गणपती मूर्तीचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गणपतीची मूर्ती जपून ठेवणे आणि दरवर्षी जलाशयातील विसर्जन टाळणे या संकल्पनेतून जलप्रदूषण कमी करण्यास तसेच जलचर जीवांचे रक्षण करण्यास हातभार लागतो. या उपक्रमामुळे मूर्तींची विसर्जनानंतर होणारी विटंबना टाळण्यास तसेच घरच्या घरी सांकेतिक विसर्जनामुळे ज्येष्ठ नागरिकांची धावपळ कमी करण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर पुढील पिढीमध्ये श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचाही प्रयत्न केला जात आहे. आत्तापर्यंत 4,400 गणेश मूर्तींचे जलाशयातील विसर्जन टाळण्यास या उपक्रमातून हातभार लागला आहे. नागरिकांनी आरंभमध्ये सहभागी होऊन धातूची गणेश मूर्ती स्वीकारावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन वुमन ऑफ विजडम यांच्या वतीनं करण्यात आले आहे. आवाहन करत आहे की सगळ्यांनी आपले सण, आपले देवता यांची कुठेही विटंबना करू नये आणि त्यासाठी सगळ्यांना मी एक नम्र विनंती करते आमच्या ग्रुपच्या माध्यमातून की सगळ्यांनी धातूचा गणपती बसवावा, कारण आपले सण हे पर्यावरणपूरक असले पाहिजे व आपल्या देवतांची जी 10व्या दिवशी विटंबना होते ती होता कामा नये. यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की या वर्षापासून तरी धातूचा गणपती तुम्ही सगळ्यांनी बसवावा. थँक्यू सो मच. की त्यांनी जे आपले पर्यावरणपूरक देखावा सुद्धा जे करणार आहेत, देखावा आणि मूर्ती, यासाठी आम्ही त्यांच्यासाठी काही स्पर्धा ठेवणार आहोत म्हणून फक्त नोंदणी करत आहोत. यावेळी वावच्या संस्थापिका अश्विनी न्याहारकर, अध्यक्षा विभावरी खोत, उपाध्यक्षा उज्ज्वला बोधले, मनीषा आहेर, पायल शहा, अंकिता न्याहारकर, श्रीदेवी जाधव, करुणा बगाडे, निलिमा चुंबळे, प्रियंका ओक, अर्चना बोथरा, राजेश्वरी नायडू, हर्षा पत्की, रेखा देवरे, रेखा मस्के, सपना बुटे, सपना धनवटे आणि सर्व प्रतिनिधी उपस्थित होत्या. आरंभ एक गणपती परंपरेचा. श्रद्धा जपूया, निसर्गही जपूया.